मस्त खमंग असं फोडणीचं वरण जे एका स्टेपमध्ये फक्त 10 मिनिटात तयार केलंय बरं का. जिथं आपल्याला वेगळी डाळ शिजवायची नाही, वेगळी फोडणी द्यायची नाहीये आणि हे मस्त खमंग वरण तयार होतं. आपलं रेग्युलर करतो ना, अगदी त्याच पद्धतीचं. कुकरमध्ये झटपट स्वयंपाकच्या आणखी एका भागात आपण करतोय फोडणीचं वरण. इथं आपला वेळही वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅस वाचतो, जी आत्ताच्या सिच्युएशनची खूप गरज आहे. ही सीरीज तुम्हाला अशीच कंटिन्यू करायची आहे, तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कुकरमधील झटपट स्वयंपाक असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण ही जी सीरीज चालू केली आहे कुकरमध्ये झटपट भाज्या किंवा झटपट पदार्थ. आज आपण करणार आहोत फोडणीचं वरण डायरेक्ट कुकरमध्ये. आपल्याला वेगळी डाळ वगैरे शिजवून परत फोडणी देण्याची गरज नाही. या कुकरमधल्या भाज्यांच्या सीरीजमुळं काय होतं, उन्हाळा आहे त्यामुळे किचनमधनं पटकन बाहेर पडता येतं. फार वेळ गरम असं त्या वातावरणात थांबावं लागत नाही. स्वयंपाक लवकर होतो, गॅस वाचतो आणि वेळही वाचतो. इतके सगळे फायदे आहेत, त्यामुळे आपण ही सीरीज चालू केलेली आहे. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर फोडणीचं वरण करणार आहोत. साहित्य जे आपल्या वरणाला लागतं तेच घेतलंय. फक्त मी काय केलंय, तुरीची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुतली आणि अर्धा ते 1 तास भिजू दिली. डाळी किंवा कडधान्य आपण आधी भिजवून घेतले तर लवकर शिजतात, त्यामुळे गॅस आणि वेळ दोन्हीही वाचतं. आता डाळ आपण अर्धा तास भिजू दिलेलीच आहे. मी इथं घेतलेला आहे लसूण, 10 ते 12 लसणाच्या कुड्या घेतल्या. याला आपण असं ठेचून घेऊया. हे घ्या, लसूण ठेचून झालेला आहे. आता करूया फोडणी. फोडणीसाठी लागणार आहे कुकर. गॅस चालू करू. यामध्ये घालूया तेल. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी. मोहरी तडतडली, यामध्ये घालूया पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग, ठेचून घेतलेला लसूण. याला परतून घेऊया. लसूण परतला, आता घालूया हिरवी मिरची. चिरून घाला किंवा उभी चिरून घाला. कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो. याला आपण परतून घेऊया. 1 मिनिटामध्ये आपली फोडणी झाली. आता यामध्ये घालूया मसाले. हळद पाव चमचा. याला मिसळून घ्यायचं आणि मग यामध्ये घालूया भिजवलेली तुरीची डाळ किंवा तुम्ही ज्या डाळीचं वरण करता ती डाळ घालायची. चवीपुरतं मीठ. याला आपण मिक्स करूया. यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी किती, तुम्हाला वरण जसं घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा. आपण हवं तर परत डाळ शिजल्यानंतर कुकर झाल्यावर पाणी वाढवलं तरी चालतं. आपण सगळं घालून घेतलं. याला एकदा मिसळून घेऊया. कुकरचं झाकण लावू आणि याच्या 3 शिट्ट्या करू किंवा तुमच्या कुकरला जशा शिट्ट्या लागतात तशा करा. कुकरमध्ये पण गॅस वाचवायचा असेल तर आणखी एक टिप सांगते. पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची, त्यानंतर गॅस कमी करून शिट्ट्या करायच्या. समजा जर तुम्हाला 4 शिट्ट्या कराव्या लागतात मोठ्या आचेवर, तर 1 शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि गॅस कमी करून 2 शिट्ट्या बारीक आचेवर करायच्या. गॅस बारीक असतो त्यामुळं पदार्थ व्यवस्थित शिजला जातो आणि गॅस पण वाचतो. शिवाय आपल्याला 4 शिट्ट्या करण्याची गरज पडत नाही. 1 शिट्टी मोठ्या आचेवर आणि एखादी शिट्टी कमी केली तरी चालते, पण बाकीच्या शिट्ट्या मंद आचेवर करायच्या. कुकरच्या 3 शिट्ट्या करू. तर कुकरच्या शिट्ट्या झाल्यात. बघूया उघडून वरण कसं झालंय. हे बघा, आपलं वरण अगदी मस्त शिजलेलं आहे. याच्याकडे बघून वाटतंय का की आपण डाळ वेगळी शिजवली नाहीये आणि याला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घातलंय. आता मी काय करते, याला फक्त घुसळून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर याला थोडंसं वरनं उकळून घेतलं तरी पण चालेल. मी याला उकळणार नाही आहे, कारण जस्ट आपण कुकर उघडला आहे, डाळ वगैरे सगळं छान शिजलेलं आहे आणि आपलं हे मस्त खमंग फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. वरून घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊ. आणि हे घ्या, आपलं हे मस्त खमंग असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. आमच्याकडे याला फोडणीचं वरण म्हणतात, ज्याच्यामध्ये तिखटाचा वापर केला जात नाही. म्हणजे मिरची चालते, पण मिरची पावडर, मसाले घातले जात नाहीत. त्याला म्हणतात फोडणीचं वरण. तुम्हाला जर आमटी करायची असेल तर यामध्येच तिखट आणि मसाले ॲड करा आणि शिट्ट्या करा. तर अशा प्रकारे हे मस्त खमंग फोडणीचं वरण तयार झालं, जे भातासोबत, चपातीसोबत असं तूप वगैरे घालून मस्त लागतं. जसं नेहमी करतो ना, अगदी तसं काहीही फरक नाही. आत्ताच्या सिच्युएशनलाच काय, तुम्ही नेहमी जरी असं वरण केलं तरी चालणार आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.